कणकवलीत नगरपंचायतीने अतिक्रमणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई सुरू केली आहे। मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरात प्रत्यक्ष मैदानात उतरून पाहणी केली। मुख्य बाजारपेठेसह विविध भागांमध्ये विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। उड्डाणपुलाखालील अतिक्रमणांवरही कारवाई करत काही स्टॉल तत्काळ हटविण्यात आले। कारवाई दरम्यान काही विक्रेत्यांनी स्वतःहून आपले स्टॉल मागे घेतले। भाजी विक्रेते संघटना आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। पर्यायी जागा दिल्याशिवाय कारवाई करू नये अशी मागणी संघटनेने केली। मात्र अतिक्रमणावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला। प्लास्टिक वापर आढळल्याने काही दुकानांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 20,000 रुपये वसूल करण्यात आले। अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देत नगरपंचायतीने मोहीम अधिक तीव्र केली आहे। मला हा कचरा मुलांचा दिसतो खाली, बरोबर ना? 1,000 रुपयाचा दंड लावायला, 1,000 रुपयाचा दंड लावायला। पर्यायी जागा तिने आम्ही द्यायची ठरलंय। रविवार पण तिने आम्हाला मुदत दिली। सॉरी, राजस्थानचं म्हणणं काय आहे माहितीये की त्यांनी लिमिटेड जागा वापरावी, ते 4-4 गाड्यांची जागा वापरावी असं अध्यक्षांचं म्हणणंच नाहीये। अध्यक्षांचं माझं खंडन नाहीये। अध्यक्षांनी आम्हाला या पद्धतीने सांगितलेलं आहे की लोकांनी तेवढीच जागा वापरावी आणि आम्ही त्यांना तेच सांगतो, हे अननेसेसरी काढून टाका। तेव्हा मी डिस्कशन करणार आहे। आता बसतो, आता मीटिंगमध्ये बसतोय मी। काय करता मला आम्ही बोलवलंय त्यासाठी मी पाठवूनच देणार आहे जागा, जागेमध्येच बसायचं। त्या संदर्भात बोलणं जातं तिघांसाठी आमचं मागणी तिघांसाठी त्यामध्ये आम्ही नाही मी हलतो आम्ही बोलतो मी या समितीला अध्यक्ष आहे आणि हा पृष्ठ आहे बघा। ठीक आहे, पोळीच्या शेजारी पलीकडे जे सामान पडलेलं आहे, बेवारस जे सामान पडले सगळं उचलून यायचं। सेंटर ते सगळं उचलून यायचं आहे काय गाडी आणि कामगार घेऊन ये, गाडी घेऊन ये, कामगार घेऊन ये। ब्रिजच्या पलीकडे जे आहे, ह्या पिलरच्या पलीकडं जे अननेसेसरी पडलेलं आहे ते उचलून घ्यायचं। ते 2 ज्यूस सेंटर आहेत ते उचलून घ्यायचं। मला येऊ द्या, त्यांनी आधार कार्ड सबमिट करून देत, मग कळेल त्यांच्या गाडी किती आहे। सगळ्यांचा हे पडलेलं आहे ते उचलून घ्यायचं। फोटो लागतो पावती पुस्तक घेऊन येतात भरून घेऊन जा। पुढे गेले पलीकडचं कोणाच आहे माहितीये का? ते पण समोरचं आहे, ते ठीक आहे ना, ते कायमचं बंद पडलेलं आहे, उचलून घेऊन अरे दाखव ना तू, एवढी जागा कशी अडवली खाली? आता लगेच फॅक्टरी आणा, तिथं जे पोळीच्या शेजारी पलीकडे जे सामान पडलेलं आहे, बेवारस जे सामान पडले सगळं उचलून यायचं। सेंटर ते सगळं उचलून यायचं। आहे काय गाडी आणि कामगार घेऊन ये, गाडी घेऊन ये, कामगार घेऊन ये। ब्रिजच्या पलीकडे जे आहे, ह्या पिलरच्या पलीकडं जे अननेसेसरी पडलेलं आहे ते उचलून घ्यायचं। ते 2 ज्यूस सेंटर आहेत ते उचलून घ्यायचं। मला येऊ द्या, त्यांनी आधार कार्ड सबमिट करून देत, मग कळेल त्यांच्या गाडी किती आहे। सगळ्यांचा हे पडलेलं आहे ते उचलून घ्यायचं। फोटो लागतो पावती पुस्तक घेऊन येतात।
त्या दिवशी ठरलंय रविवारपर्यंत आम्हाला मुदत म्हणून दिली त्यांनी हे बघा सॉरी अध्यक्षांचं म्हणणं काय आहे माहितीये की त्यांनी लिमिटेड जागा वापरावी हो. ते 4-4 गाड्यांची जागा वापरावी असं अध्यक्षांचं म्हणणंच नाहीये अध्यक्षांचं माझं खंडन नाहीये अध्यक्षांनी आम्हाला या पद्धतीने सांगितलेलं आहे की लोकांनी तेवढीच जागा वापरावी हो ना मान्य आहे आणि आम्हाला. आम्ही त्यांना तेच सांगतो हे अननेसेसरी काढून टाका मॅडम एक काय करायचं तेव्हा मी डिस्कशन करणार माझं अध्यक्षांचं बोलणं ठरवलेलं. ठीक आहे ते आता बसतो आता मिटिंगमध्ये बसतोय मी काय करता तुम्ही meetingमध्ये बसून? आणि मला आता तुम्ही बोलवलंय त्यासाठी मी आम्ही त्यांना वाटूनच देणार आहे जागा थोडं जागेमध्येच बसायचं त्या संदर्भात बोलणं सर आणि फळं फुलं ना जेवढं तिघांसाठी आमचं मागणी तिघांसाठीच आहे तिघांसाठी बोलून अख्खा बिगत अप्लाय करणार आहे का त्यामध्ये आम्ही कोण आहात तुम्ही पावसकर आहात नाही मी हळदी ठीक आहे मी पावसकरांना बोलते तुमचं कुठं तुमचं झालं आणि आम्ही बोलतो मी ह्या समितीला अध्यक्ष आहे आणि हा पृष्ठ आहे बघा ठीक आहे नोंद आहे यांना महिनाभर वापरण्यासाठी दिलेलं आहे माझं नगरपालिकेला तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल किंवा ह्या माणसाला टॅक्स द्यायला लागेल आणि हे काढून घ्यायचं कधी काढताय कोणावरती दंड करायचा तुमच्यावरती का यांच्यावरती कारण इलिगल प्रकारे स्टोरेज आहे इलिगल स्टोरेज आहे ते. नाव द्या कोण व्यक्ती आहे नाव द्या कोण व्यक्ती आहे पूर्ण द्या इकडे कोण व्यक्ती आहे त्याचं नाव द्या आणि नंबर द्या नाव आणि नंबर द्या नाव द्या त्याचं पूर्ण नाव काय जर तुम्ही असंच उद्या ह्याच्यामध्ये काहीतरी दुसरं सामान ठेवलं तर तुम्ही कसं करणार आहे आणि तुम्ही मंडळाचे अध्यक्ष असला तरी अध्यक्षांना पूर्ण अधिकार नसतो अध्यक्षांना बाकीच्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही परमिशन द्यायला पाहिजे कुठं लिखित मध्ये आहे याला महिनाभरासाठी दिले हे काय करार केला काय पैसे घेतले याच्याकडनं फुकटमध्ये कसं दिलं तर बाकीचं भाजी विक्रेता पुन्हा तुमचं हे गाडी पाहिजे काढू ती गाडी मी उचलून घेऊन जाणार आहे आता. हे बघ, हे सगळे लोक आहेत हे आज नाही नाही बंद जातो तुम्ही हात सरकून टाका रणजित बोलवा आपल्या लोकांना आणि हात सरकून टाका फुटपाथ अजून मागं हातवर आहे हे आतमध्ये टाकू देतात दोन कामगार कोण टाकतंय व्यापाऱ्यांशिवाय कोण टाकणार बोलवा ओ आंटी आओ या आओ ना या आओ ना इकडे यांना दंड लावा हे बघा इथं ते क्रेट दिसतंय मला ग्रे कलरचं दिसतंय प्लास्टिक